परत येणार त्याच वेळेस अपशकुन दिसण्यासाठी त्या 5 दाशांच्या हातामध्ये देव माझ्या त्या महाराजांनी काय केलं होतं महाराज? एका दाशीच्या हातामध्ये जळतं लाकूड दिलं, दुसऱ्या दाशीला बोलवलं, दुसऱ्या दाशीच्या डोक्यावरती लाकडाच्या मोळ्या दिल्या, तिसऱ्या दाशीला बोलवलं, तिसऱ्या दाशीच्या हातामध्ये गुलाल दिला, चौथ्या आणि 5व्या दाशीला बोलवलं आणि त्यांच्या हातामध्ये कच्च्या घागरी दिल्या. हे सर्व साहित्य घेऊन त्या दाशांना सांगितलं, हे दाशांनो, या दिशेने देव माझे खंडोबा गेलेले आहेत, त्या दिशेला तुम्ही जा आणि देव माझ्या खंडोबाच्या घोड्याला आडवे व्हा. देव माझ्या खंडोबा अपशकुन दिसणार आणि देव माझ्या खंडोबा अपशकुन दिसताच बरोबर जेजुरीगडावर परत माघारी येणार. त्याच वेळी देव माझे खंडोबा महाराज तिथून निघाले आणि निघालेले असताना ती म्हाळसा देवीने त्या दाशा पाठवल्या आणि जसंही त्या दाशा पाठवल्या, ज्या दिशेने देव माझे खंडोबा गेलेले होते त्या दिशेने त्या दाशा गेल्या महाराज. जाताच बरोबर खंडोबाच्या घोड्याला आडव्या झाल्या आणि आडव्या होताच बरोबर त्या खंडोबाच्या घोड्याच्या अवती चक्रा मारायला लागल्या. देव माझे खंडोबा विचार करतात म्हणाला, मी या ठिकाणी शुभ कामासाठी जात आहे, हे अपशकुन आहे तरी काय आणि नाहीतरी काय? मी या अपशकुनला शुभ शकून मध्ये करणार तर नावाचा मल्हारी मार्तंड होणार. देव माझ्या खंडोबाने हातामध्ये भंडार घेतला. ऐका, देव माझ्या खंडोबाने हातामध्ये भंडार घेतला. खंडोबाचा मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय मल्हारी मार्तंड भैरवाय नमः असं म्हणताच बरोबर जसा त्या 5 दाशांच्या अंगावर उधळला. देव माझ्या खंडोबाने चमत्कार कसा केला महाराज? ज्या लाकडाच्या गोळ्या होत्या त्याचे भूस तयार केले, जे जळतं लाकूड होतं त्याची ही ज्योती तयार केली, ज्या कच्च्या घागरी होत्या त्यांचे कळस निर्माण केले आणि ज्या गोऱ्या होत्या त्या गोऱ्यांच्या या पापड्यांचा फुलोरा तयार केला महाराज. देव माझे खंडोबाने हे सर्व साहित्य सोबत घेतलं, घोड्याच्या बडशा भरल्या आणि देव माझ्या खंडोबा तिथून पुढे जात असताना महाराज विचार करते म्हणाला, देव माझे खंडोबा अजून सुद्धा माघारी येत नाही, पण मी सुद्धा आदिशक्तीचा पार्वतीचा अवतार आहे. देव माझ्या खंडोबाला चंद्रपूरच्या दिशेने जाऊ देणार नाही. त्याच वेळेस त्या महाराजांनी दुसरा चमत्कार कसा केला? जेजुरगडावर 2 मैल अंतरावर करा नावाची नदी आहे, लक्षात ठेवा. जेजुरगडावरनं 2 मैल अंतरावर करा नावाची नदी आहे. त्या करा नदीच्या नदीला महाराज त्या महासादेवीने महापूर सोडला आणि महापूर सोडताच बरोबर दूधहडी म्हणजे दुधी काठ ती नदी वाहायला लागली. देव माझ्या खंडोबाचा घोडा जात असताना त्या महापूरला पाहून त्या ठिकाणी थांबला. लक्षात ठेवा, थांबताच बरोबर देव माझ्या खंडोबा विचार